अकोला से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। अकोला दुरियापुर मार्ग पर खरब इलाके में आज सुबह हुए भीषण सड़क हादसे ने पूरे क्षेत्र को झकझोर कर रख दिया है। जानकारी के मुताबिक बाइक से खेत की ओर जा रहे पति पत्नी को तेज रफ्तार ट्रक ने जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि दोनों की मौके पर ही दर्दनाक मौत हो गई। मृतकों की पहचान विजय इंगले और प्रतिभा इंगले के रूप में हुई है। हादसे के बाद ट्रक चालक मौके से वाहन लेकर फरार हो गया था, जिससे इलाके में हड़कंप मच गया। हालांकि पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए ट्रक को कृषि उत्पन्न बाजार समिति परिसर से जब्त कर लिया और चालक व क्लीनर को गिरफ्तार कर लिया है। मिली जानकारी के अनुसार यह ट्रक आगरा से अकोला आलू लेकर आया था। घटना के बाद खरब इलाके में शोक की लहर फैल गई है और परिजनों का बुरा हाल है। फिलहाल पुलिस ने पूरे मामले की जांच में जुटी है और आगे की कार्रवाई जारी है। सकाळी खरब रोडवर खरब गावाच्या शिवारामध्ये एक ऍक्सिडेंट झाला। त्याच्यामध्ये पती आणि पत्नी जागेवर दगावल्याची माहिती मिळाली। आपण तात्काळ पोलीस मदत त्या ठिकाणी पोहोचवली, ॲम्ब्युलन्स गेली, त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे आपण ॲडमिट केलं। त्यानंतर जी काही प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याकडून आपण वाहनाचं वर्णन घेतलं। जे भरधाव जाणारं जे वाहन होतं तर त्याची टक्कर लागून ते टू व्हीलरवरील ते दाम्पत्य त्या ठिकाणी दगावल्याची ती माहिती होती आणि आपण त्या ठिकाणी तात्काळ 2 टीम तयार केल्यात आणि सीसीटीव्ही फुटेज आणि त्या वाहनाच्या शोधासाठी आपण रवाना केल्यात। सीसीटीव्ही फुटेज आपल्या शहरातले आणि आजूबाजूचे तपासल्यानंतर त्या वाहनाचा आपण मार्ग ट्रेस केला आणि ते वाहन जे आहे ते आग्र्यावरून निघाल्याची माहिती आपल्याला मिळाली। ते त्याच्यामध्ये बटाटा भरलेला आहे आणि जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्या ठिकाणी ते पार्क झाले होतं। तर आपल्या टीमनी ते वाहन तिथे जाऊन शोधलं। त्याच्यावर ॲक्सिडेंट झाल्याचे निशाण आणि ते आयडेंटिफाय झाल्यानंतर आपण आरोपींचा परिसरात शोध घेतला आणि आरोपींना 2 आरोपी त्यामध्ये ड्रायव्हर आणि किन्नर अशी आपण आता ताब्यात घेतलेले आहेत। सध्या बाकीची प्रोसिजर जी आहे ती सुरू आहे। थँक्यू।